आता पाचवी बातमी आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीबाबतची। काँग्रेस राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली। विधान परिषद निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली। विधान परिषद निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। पुढील काही दिवसात चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तर याबाबत शरद पवार आणि काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेस हायकमांड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याबाबत निर्णय घेतील असं सांगितलं। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ अशा मिळून 11 जागांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सर्वांनी एकत्र बसून या ठिकाणी काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे मोहन प्रकाशजी आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत जनरल सेक्रेटरी श्री प्रफुल्ल पटेल, तटकरेजी, अजित पवार, मी स्वतः, माणिकरावजी ठाकरे अशी एक संयुक्त बैठक आमची या ठिकाणी झालेली आहे। आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका त्या संदर्भामध्ये चर्चा केली। एकंदरीत शिक्षक पदवीधर मतदारसंघासहित स्थानिक स्वराज्य संघ मिळून एकंदरीत 11 जागा आहेत। त्यामुळे आम्ही प्रत्येक जागाने असं त्या ठिकाणी चर्चा केली। आम्हाला काय वाटतं ते आम्ही त्यांना सांगितलं, त्यांना काय वाटतं ते आम्ही समजून घेतलं आणि खरं आहे की आम्ही खेळमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा केली। त्यामुळे आता 3-4 दिवसात या संदर्भातला निर्णय पुन्हा एकदा बसून आम्ही निश्चितपणाने करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।